राम राम, जय खानदेश. आणि आज मी नवीन देश मायले. त्या देशनं नाव आहे जर्मनी. तर ज्या शहरमा मी उभा आहे तर त्या जागांना नाव आहे वर्णामुंदे. आणि जर्मनीने राजधानी आहे बर्लिन, जी आठून तिथलीच दूर आहे जिथलं आपलं जळगाव ते धुळ, म्हणजे जवळपास 1 तास लागस. आणि बर्लिन आहे जर्मनी देशनं सगळ्यात मोठं शहर आहे. तर आपण आता सध्याले वर्णामुंदे फिरणार आहेत. बर्लिन जावाले आपल्याकडे टाइम थोडा कमी आहे, तर चला. हो, तोच देश आहे ज्याच्यामुळे दुसरं महायुद्ध व्हायचं, म्हणजे वर्ल्ड वॉर 2. आणि ते युद्ध इतलं भयान होतं आणि जर्मनीना इतला लोक त्यांना मरणा होतात की 3 बायास मागे एकच माणूस उरला होता. म्हणजे विचार करा की 3 बायास पैकी फक्त एकलेच नवरा भेटता, बाकीना 2ले नाही. म्हणजे अशी परिस्थिती त्या टाइमला होई गेली. दुसरा महायुद्धानंतर जर्मनी या देशनं पुरं बिड्या रावरी गयत, पण तेसले आत्ते कोणी खुटणं नाही. म्हणजे जगना 10 शक्तिशाली देशांपैकी जर्मनी एक आहे. म्हणजे विचार करा तेच कितलं जास्त रिकवर करेल स्वतःले. आणि या कुलप तुमले दिसरा नसतील, मी तुमले फिनलँडना व्हिडिओ मा दाखवतो. म्हणजे युरोपमा कैरा ठिकाणी तुमले येडाच्या देखाल भेटतील. ज्या प्रेमी प्रेमिका असतात नाटके, त्या दुसरं काही नाही आहे. कुलूप लायसन पाणी मा त्या चावी फेकतस आणि काही ना काही इच्छा त्या मागतस. तर ती स्टोरी सगळ्या ठिकाणी तुमले युरोपमा बहुतेक ठिकाणी देखाल भेटेल. तर इकडे जर्मनीमा बी तुमले ती गोष्ट देखाल भेटणार नाही. तर जर्मनी या देशनं नाव फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी आहे. आणि जर्मनीमा जर्मनाई भाषा बोलावस. जर्मनाई भाषा दुनियामा 3 नंबर बोलावस. जगमा 1 नंबर बोलावस ती म्हणजे इंग्लिश, 2 नंबर बोलावस ती म्हणजे स्पॅनिश आणि 3 नंबर बोलावस ती म्हणजे जर्मन. तर जगमा 3रा नंबर बोलावणारी जर्मनाई भाषा आहे, जी की जर्मनी याच देशनी आहे. दुनियाने सगळ्यासमा माग्या कार कंपन्या म्हणजे मर्सिडीज बेंज, BMW, ऑडी आणि फोक्सवॅगन. तर ह्या सगळ्यात जर्मनी देशण्याच कंपन्या आहेत. हो, तोच देश आहे ज्याच्यामुळे दुसरं महायुद्ध व्हायचं, म्हणजे वर्ल्ड वॉर 2. आणि या नावाला तानाशा होता ॲडॉल्फ हिटलर. ते नावाला नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं जशीन. आणि ते युद्ध इतलं भयान होतं आणि जर्मनीना इतला लोक त्यांना मरणा होतात की 3 बायास मागे एकच माणूस उरला होता. म्हणजे विचार करा की 3 बायास पैकी फक्त एकलेच नवरा भेटता, बाकीना 2ले नाही. म्हणजे अशी परिस्थिती त्या टाइमला होई गेली. पण आता यासने सगळं काही रिकवर करलेले. दुसरा महायुद्धानंतर जर्मनी या देशनं पुरं बिड्या रावरी गयत, पण तेसले आत्ते कोणी खुटणं नाही. म्हणजे जगना 10 शक्तिशाली देशांपैकी जर्मनी एक आहे. म्हणजे विचार करा तेच कितलं जास्त रिकवर करेल स्वतःले. आहे तुमले जागा दिसरा नशीन काही बेकार गर्दीनी जागा आहे. आणि म्हणजे पुरा मार्केट एरिया आहे. तुमले इकडे दिसरा नशीन की आपल्याकडे जशी जत्रासमा पालख्या लागतेस ना, बस सेम तशीच पालखी आहे. म्हणजे एक जत्राच भरेले असं आपले म्हणता येईल. तर गैरी गर्दी तुमले इकडे दिसरा नशीन. तर आपण तिकडे जाऊ आता. आणि या पालखीना खालेच सगळा रेस्टॉरंट वगैरे आहेत, तुमले दिसरा नसतील. आणि हो, तो पालखीना एरिया आहे. इकडे पालखी आणि इकडे पुरी गर्दी आहे. जवळच स्टेशन आहे, म्हणजे ती मेट्रो लागेल. तुमले दिसरा नशीन जबरदस्त गर्दीने जागा आहे. म्हणजे पुरी जत्रा आडे भरेल. तुमले दिसरा नशीन बेकार गर्दी आडे. आणि जो पुतळा आहे ना, गैर आगाऊ पुतळा आहे, तो चालता बोलता माणसंच नाव लिहिलंस. आपण थोडीशी त्याने आली गंमत देखू. गैर आगाऊ पुतळा आहे, तुमले दिसरा नशीन. आणि पुरा माणसंच ना भरेले. आणि खाली तुमले छोटा छोटा शहर फिरासाठी इकडे ट्रान्सपोर्ट लागेल. म्हणजे या बोट बी लोक आटे वापरतस. तर तुमले दिसरा नशीन. म्हणजे इतली भयंकर गर्दी ना आटे की प्रमाण ना बाहेर. म्हणजे इतला लोक फिराले इकडे येले. जागा गैरी जास्त सुंदर आहे, तुमले दिसरा नशीन. तर जागा तुम्ही देखा, एकदम सुंदर अशी जागा आहे. ते एक छोटंसं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे की ते सिटीमा फिरासाठी ना मला वापर करतात. जसं आपल्याकडे डुक्कर रिक्षा वगैरे राहतेस ना. तर या चौकमा मी आता येईल नावाला 3-4 बाजूले रस्ता आहेत. तर इकडे सगळी गर्दी तुमले येईल दिशीन. म्हणजे हाई शहर मा असं मेन टाऊन नावनी गोष्ट नाही आहे. जिकडे जाशात तिकडे तुमले गर्दी दिशीन. आणि मन मागे चर्च तुमले दिसरा नाशीन. एकदम शांतता आणि जागा ही आहे. काबर की आडे गर्दी थोडीशी कमी आहे. म्हणजे जिकडून मिळून तिकडे तर गैर बेकार कच आहे. काबर की सगळा लोक तिकडे इजालेत. म्हणजे या शहर फिरासाठी. काबर की या शहर मा गैऱ्या गोष्टी फिरासारख्या आहेत. गैरी सुंदर अशी जागा आहे. तर आपण बाकीना गोष्टी अजून फिरूत. तर चला. जागा तुमले दिसरा नशीन. वर्णामुंदे ही शहरनं नाव आहे. तर तटला या स्पॉट मी तुमले दायरानो थोडा. तर एकदम सुंदर अशी जागा आहे. आणि हा थोडा रेस्टॉरंट ना एरिया आहे. हा एक रोड आहे की त्यानावर सगळा इकडून तिकडून रेस्टॉरंट आहे. सगळा रेस्टॉरंट आहे तिकडे. तर आज जर्मनी मधलं वर्णामुंदे शहर फिरायला आम्ही 3 जण आहेत. अक्षय, मी आणि राजेश भाऊ. तर आम्ही आता खावाई पेवाई बी झाले आणि शॉपिंग बी झाले. शॉपिंग म्हणजे गैरे जास्त चॉकलेट्स वगैरे आम्ही लिहिलेले. तर चॉकलेट्स साठी 2 देश गैरा जास्त फेमस आहेत. पहिला म्हणजे जर्मनी आणि दुसरं म्हणजे बेल्जियम. तर तटून आम्ही थोडा चॉकलेटा लिहिलेले. तर चला.
तर आई शहर फिरासाठी यातलं लोकल पब्लिक ट्रान्सफर आहे तुमले दिसरा नशीन. जसे आपल्याकडे रिक्षा वगैरे राहतेस तर तसं इकडे या छोट्या ट्रेनवर फिरतस लोक, म्हणजे रोडवरच जी चालत. आणि ही पोस्ट ऑफिसनी गाडी आहे, म्हणजे आपल्याकडे जसा पोस्टमन जास्त तर इकडे डायरेक्ट गाडीवर सगळ्या गोष्टी जातेस. तर आहे ती गाडी आहे, तुम्ही देखू शकतास. तर दुकान तुमले दिसरा नशीन की तेच ते सजाडेल कितलं जबरदस्त आहे. आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मधमध्ये का सारख्या आहेत, म्हणजे सगळ्याच गोष्टी तुमले तिकडे देखायला भेटतील. की जसा आहे सोविनियर शॉप आहेत की म्हणजे जटे येलेत आपण तर त्या जागावरली ओळख आहे. तर या सगळा त्यांना दुकान आहे. आणि रस्ता देखा तुम्ही कितला नीट अँड क्लीन आहेत, म्हणजे गैरा स्वच्छ असा रस्ता आहे तिकडे. तर दिसरा नशीन की म्हणजे युरोपमा सगळ्याकडे तुमले अशी स्वच्छता देखायला भेटेन. एकदम सुंदर अशी जागा आहे. आणि ही जागा देखा तेसनी मातीनं सगळं काही बनायले, म्हणजे एक एक गोष्ट तेसनी हातावर बनायलेत आणि सगळी मातीनी. म्हणजे जर पाणी पडणं तर डायरेक्ट विरघळी जाईन असं काहीतरी अप्रतिम कला आहे. एक माणूस पाणीमा स्विमिंग करा ना असं तेसनी दायले जबरदस्त. म्हणजे सगळं दगड आणि मातीनं तेसनी इकडे रचना करेले. आणि इकडे दिसरा नशीन तुमले सुंदर. आणि कोणी करेले त्याबद्दल इकडे माहिती आहे, तर या बाईने करेले ते. आणि इकडे पुढे अजून एक आहे सुंदर. आणि इकडे सगळा रेस्टॉरंट नाही एरिया, खावा प्यावा नाही सगळे इकडे. आणि तिकडे धाकलला पोरच ना खेळवाण्या गोष्टी आहेत की ज्या सगळ्या लाकडी आहेत. तर जर्मनी या देशमधलं वर्णमुंदे हे शहर आपलं फिरायचं आले. तर तुमले हे शहर कसं वाटणं तर कमेंटमा नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटतो. जय खानदेश.